नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जुलै 2026 रोजी किरकोळ वादातून एका वीटभट्टी कामगाराची त्याच्याच सोबत काम करणाऱ्या मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुनील किशोरी सतनामी असे मृत कामगाराचे नाव असून आरोपी मिनी ट्रक चालक गुड्डू उर्फ हिमांशु गुरुदेव सोनटक्के याला पोलिसांनी अटक केली आहे। हे दोघेही पहाटेपासून विटांची वाहतूक करण्याचे काम करत होते। रविवारी सकाळी तिसऱ्या ट्रिप दरम्यान सुनीलच्या हातून काही विटा खाली पडून फुटल्याने दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद व शिवीगाळ झाली। यावरून संतापलेल्या आरोपी गुड्डूने वीटभट्टीवरील फावडे उचलून सुनीलच्या डोक्यात मारले। या घटनेनंतर गंभीर जखमी सुनील बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता। मात्र वीटभट्टीवरील बघ्यांनी त्याला रुग्णालयात नेण्याची तत्परता दाखवली नाही। अखेर पत्नी सीमा हिने पोलिसांच्या मदतीने त्याला मेयो व नंतर मेडिकल रुग्णालयात दाखल केले, परंतु मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कळमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मृतक सुनील सतनामी आणि त्याच्या सोबत काम करणारा हिमांशु सोनटक्के हे दोघेही इटाभट्टीवर वाहनातून इटाभट्टी वाहतूक करण्याचे काम विटा वाहतूक करण्याचे काम करतात। जो आरोपी आहे हिमांशु उर्फ गुड्डू गुरुदेव सोनटक्के हा बिनाकी येथे राहणारा आहे, यशोधरानगर। हा ड्रायव्हरचं काम करतो आणि त्याच्या वाहनात विटा भरण्याचं काम हा मृतक सुनील किशोर सतनामी करतो। काल दिनांक रोजी त्यांनी सकाळी 2 ट्रिप मारल्या आणि तिसऱ्या ट्रिपच्या वेळी विटा गाडीत भरण्याच्यावरून त्यांच्यात वाद झाला। त्यावेळी मृतक सुनील याने आरोपीला शिवीगाळ केली आणि आरोपीला त्याचा राग येऊन आरोपीने गाडीत जे ठेवलेलं फावडं होतं त्या फावड्याने त्याच्या मानेवर 2-3दा मारले आणि त्यात तो गंभीर जखमी झाला। तर तात्काळ आम्ही कॉल झाल्यानंतर तात्काळ आमचे बीट मार्शल आणि लोकांच्या मदतीने त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले। त्याच्या पत्नीच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल केला आणि आज रात्री दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे नमूद गुन्ह्यात 103 सुद्धा वाढ करण्यात आलेला आहे। आरोपी हिमांशु गुरुदेव सोनटक्के याच्यावर रेकॉर्ड नाही आहे, ते सडन झालेली घटना आहे। आमची DB पथकाला जशी माहिती मिळताच श्री रामलोड साहेब PSI श्री रामलोड आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला बिनाकी परिसरात ताब्यात घेतले।